पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। इंधन बंद होणार की काय या भीतीने अनेक नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेल साठवण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गुहागर तालुक्यातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर सकाळपासून वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। अनेक वाहन चालकांनी नेहमीपेक्षा अधिक इंधन भरून घेतल्याने पंपांवर मोठी गर्दी झाली। दरम्यान जर अचानक शासनाने पेट्रोल डिझेल बंद केले तर आमच्यासारख्या हातावर पोट असणाऱ्या सामान्य माणसांनी काय करायचं असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला जात असला तरी ती वाहने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। ज्यांच्याकडे पैसा आहे ते इलेक्ट्रिक गाड्या घेऊ शकतात, मात्र आमच्यासारख्या सामान्य लोकांना ते परवडणार नाही अशी प्रतिक्रिया अनेक वाहन चालकांनी दिली। दरम्यान पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जादा इंधन साठवू नये असं आवाहन केलं आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशवासियांना जे आव्हान केले की डिझेल आणि पेट्रोल याचा वापर काळजीपूर्वक करा, याचा अर्थ की त्यांनी देशासमोर कोणतं तरी मोठं संकट आहे याचे त्यांच्या त्या स्टेटमेंटमधून संकेत दिलेले आहेत। सर्वसामान्य आमच्यासारखे शेतकरी लोकांना डिझेल आणि पेट्रोलवर चालणारी उपकरणं जे आहेत त्याच्यासाठी ते डिझेल पेट्रोल घेऊन जाणं अनिवार्य आहे। ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करतील, परंतु आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकरी पैसे आणणार कुठून? ज्यांना डिझेल आणि पेट्रोलच्या खरेदीसाठी पैसे जमवताना पळापळ करावी लागते ते इलेक्ट्रिक वाहनं किंवा उपकरणं वापरण्यासाठी पैसे आणणार कुठून? कालपासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः ईव्ही गाड्या वापरायची सुरुवात केली, काय सांगाल? ते पैसेवाले लोक आहेत, पैसेवाली माणसं आहेत, मोठ्या हुद्द्यावरची माणसं आहेत, ते लोक अफोर्ड करू शकतात। आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक ते इलेक्ट्रिक वाहनं अफोर्ड नाही करू शकत। त्याच्यामुळे आम्हाला डिझेल आणि पेट्रोल हे अनिवार्यच आहे।